चंद्रपुरातील काँग्रेसच्या अंतर्गत वादावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत गट स्थापन होणार असून लवकरच महापौर आणि स्थायी समितीचं चित्र स्पष्ट होईल असे त्यांनी म्हटले। यासोबतच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि बदलापूर प्रकरणावर भाष्य केले। तो सुटल्याच्या बातम्या येत आहेत, नेमका काय आता परिस्थिती आहे आणि काय फॉर्म्युला निघालेला आहे? नाही, आता आम्ही आज गट स्थापन करतो। गटनेता जवळपास फायनल झालेला आहे आणि शेवट सत्ता मिळवण्यासाठीच आमच्या सगळ्यांचा, सत्ता मीन्स काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठीच आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहिलेला आहे। माझी भूमिका तर ती स्पष्टपणे मी मांडली आहे। कोणाला काय वाटतं त्यापेक्षा, कोणाला सत्ता किंवा जवळचा ह्यापेक्षा काँग्रेसला महानगरपालिकेमध्ये आमच्या विकासासाठी, शहरासाठी, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तिथे काँग्रेसचा झेंडा फडकवा अशी आमची भूमिका होती, माझी भूमिका आहे। आणि म्हणून मला वाटतं की आज गटनेता झाला की महापौराचा वादही संपलेला आहे। महापौरही आता कोण होणार हे पण जवळपास निश्चित झालं आहे। आज मला घोषित करता येत नाही आणि स्थायी समिती कोणाकडे असावी, काय असावं हे सर्व झालेलं आहे। तुम्हाला मला वाटतं की 4-5 वाजतापर्यंत या संदर्भातली फार तर 5 संध्याकाळपर्यंत आम्ही गोड बातमी देऊ आणि कोण या शहराचा मेयर होईल त्याचं नावही कदाचित आम्हाला घोषित करायचं। घेत आहात की बाजूला? नाही, ते सोबत आहेत, त्यांनाही सत्तेतील वाटा मिळणं आणि माझ्याशी त्यांचं अशी ते स्पष्ट भूमिका त्यांनी सांगितली की आम्ही विजय भाऊ बरोबर आहोत, आम्हाला विजय भाऊंच्या सोबत काम करायचं आहे आणि म्हणजे पक्षामध्ये नाही तर महानगरपालिकेमध्ये। तो विश्वासही त्यांनी आमच्यावर दाखवला, त्यामुळे ते सोबत असणार नाही। बदलापूरमधील छोट्या बालिकेवर अत्याचार होण्याची ही दुसरी घटना आहे। यापूर्वी अगदी छोट्या आणि कोवळ्या बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना होती, त्यातील आरोपींना संरक्षण देण्याचं कामच सरकारने केलं असा माझा थेट आरोप आहे। आणि नंतर त्याला कोऑप मेंबर्स म्हणजे मला कळत नाही की त्याची शिफारस जो सहआरोपी होता यापूर्वीच्या घटनेमध्ये त्याला स्वीकृत सदस्य म्हणून झालं, तो झाला पण नंतर तर काय झालं सगळ्यांना माहिती आहे। बोंबाबोंब झाली, तो आरडाओरड झाली, सत्ताधाऱ्यावर आसूड ओढल्या गेलं। पण ही घटना हेच द्योतक सांगते की तुमचा धाक राहिला नाही, कायद्याचा धाक राहिला नाही, पोलिसांचा धाक राहिला नाही, गृह विभागाचा धाक राहिला नाही, म्हणून आरोपीची हिंमत वाढत चालली आणि कोळ्या बालिका, महिलावर महाराष्ट्र आता म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्र म्हणजे आता महिलांच्या अत्याचारांचा आता कळसच झालेला आहे, एक हब झाल्यासारखं झालेलं आहे। कोण सुरक्षित आहेत महाराष्ट्रात? कोळ्या बालिका सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत। गेल्या 11 महिन्यामध्ये एका रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास 7,000 महिला लापता आहेत। म्हणजे कुठे आहे महाराष्ट्र, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र अशी म्हणायची पाळी आली आहे। हे फार विदारक चित्र महाराष्ट्रात होते आहे। सत्ताधारी सत्तेमध्ये आणि कमिशनखोरीमध्ये मशगूल आहेत, त्यांना राज्याचं काही देणं घेणं नाही। हमारा कोण बाल बाका कर सकता है अशा गरमीमध्ये सत्ताधारी वागत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडला आहे अशी परिस्थिती आत्ताची निर्माण झाली आहे।